प्रपंची असुनी परमार्थ साधावा संत सावता माळी। संत सावता माळी यांच्याबद्दल संत नामदेव म्हणतात, धन्य ते अर्ण रत्नांचीच खाण। जन्मला निधान सावता तो, सावता सागर प्रेमाचा आगर। घेतला अवतार माळ्या घरी। सावता माळी हे एक मराठी संतकवी होते। त्यांनी जनसामान्यांना आत्मोन्नतीचा मार्ग दाखविला। सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यामध्ये अर्ण हे सावतोबांचे गाव होय। दैवू माळी हे सावता महाराजांचे आजोबा, ते पंढरीचे वारकरी होते। त्यांना 2 मुले होती, पुरसोबा आणि डोंगरोबा। पुरसोबा हे धार्मिक वळणाचे होते, शेतीचा व्यवसाय सांभाळून ते भजन पूजन करीत असत। त्यांचा विवाह सद माळी यांच्या मुलीशी झाला। या दाम्पत्याच्या पोटी सावतोबांचा जन्म झाला। साव म्हणजे शुद्ध चारित्र्य, सज्जनपणा। सावता हा भाववाचक शब्द होय। सावपणा असा याचा अर्थ होतो। त्यांनी जनसामान्यांना आत्मोन्नतीचा मार्ग दाखविला। यांना केवळ 45 वर्षांचे आयुष्य लाभले। धार्मिक प्रबोधनाचे व भक्तिप्रसाराचे कार्य त्यांनी निष्ठेने व्रत म्हणून आचरिले। समरसता आणि अलिप्तता यातील विलक्षण समतोल त्यांच्या व्यक्तिमत्वात प्रकर्षाने जाणवतो। त्यांचे केवळ 37 अभंग उपलब्ध आहेत। प्रत्येक अभंगातून त्यांनी समाजप्रबोधन करण्याचा प्रयत्न केला आहे। वारकरी संप्रदायातील एक श्रेष्ठ आणि ज्येष्ठ संत म्हणून त्यांचा लौकिक आहे। श्री विठ्ठल हेच त्यांचे परमदैवत होते। पंढरपूर येथील अर्ण येथे श्रेष्ठ संत सावता माळी महाराज यांची समाधी आहे। संत सावता माळी यांनी अधःश्रद्धा, कर्मठपणा, दांभिकता व बाह्य अवडंबर याबाबत त्यांनी कधीच कोणाचीच भीडभाड ठेवली नाही। त्यावर सत्य कोरडे ओढले। प्रपंची असुनी परमार्थ साधावा, वाचे आठवावा पांडुरंग। उंचनीच कान्हीन पाहे सर्वथा, पुराणींच्या कथा पुराणीच। घटका आणि पळ साधी उतावीळ, वावगा तो काळ जाऊ नेदी। सावता म्हणे कांते जपे नामावळी, हृदयकमळी पांडुरंग। संत सावता माळी म्हणत, पांडुरंग केवळ मूर्तीत नाही, तर आपण जे रोजचे काम करतो ते हस्तमुखाने, मनापासून करण्यात पांडुरंगाची खरी भक्ती करता येते। असा संदेश सावता माळी यांनी आपल्या अभंगातून जनसामान्यांना दिला। 3 ऑगस्ट सावता माळी यांची पुण्यतिथी। त्यानिमित्त त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन। रुपाली वागरे वैद्य, नांदेड। मोबाईल नंबर 9860276241।